नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेनं NPA 44% 0% आणल्यानं सहकारावर विश्वास दृढ करण्यासाठी मोलाचं पाऊल संचालक मंडळानं उचललं आहे. बँकेची शाखा गणरायामध्ये सुरू होत असून तिच्या सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, ठेवी ठेवून कर्ज घेऊन वेळेत फेडून सहकार्य करावं असं आवाहन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलंय. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं गिरणारी शाखेचं उद्घाटन खासदार बाजे यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या 28व्या गिरणारी शाखेचे उद्घाटन आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्याचे उपनिबंधक आदरणीय मुलानी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. मी माझ्या वतीने आणि आपल्या मतदारसंघाच्या सर्व मतदारसंघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच उत्तरोत्तर प्रगती बँकेची होत राहो आणि सहकारात एक नवा आयाम त्यांनी निर्माण करावा ही भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक फैयाज मुलानी हे होते. आपल्या भाषणात त्यांनी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक व्यवहार आणि उत्तम व्यवस्थापनामध्ये 250 सहकारी बँकांमध्ये व्यापारी बँकेचा 10वा क्रमांक लागतो असं स्पष्ट करून संचालकांच्या मदतीला विनम्र कर्मचारी वर्ग आहे असा गौरव करून बँकेला शुभेच्छा दिल्या. शेतकरी बहुल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणाऱ्यामध्ये बँकेनं शाखा सुरू करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात, तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेने 5 लाखांचं कर्ज देण्याची अट 25 लाखांपर्यंत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँकेतील 43 बँकांमध्ये 1 नंबरची व्यापारी बँक असून 620 कोटींच्या पुढे ठेवी आहेत. सहकाराच्या माध्यमातून 1961 साली स्थापन झालेल्या व्यापारी बँकेनं उत्तम विकास साधला असून प्रस्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला एवढं शिकवलं, मोठं केलं, मी पदवीधर झालो, परंतु मला नोकरी मिळत नाही. मी माझ्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही. मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू शकत नाही. ही खंत त्या मुलाच्या मनामध्ये राहते आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नामवंत होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे. हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवल लागतं आणि म्हणून तो विचार मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली. त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमामधून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक रोड शहर असेल, ग्रामीण भाग असेल, या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला. अनेक उद्योजक तयार झालेले आहेत. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये नामवंत उद्योजक जे असतील ते यादीमध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे लोक देखील त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो उद्देश त्यांचा होता त्या उद्देश डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी आम्ही बँकेला सुरुवात केली. यामधून अनेक मोठे उद्योजक तयार झाले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी बँकेविषयी माहिती देताना बँकेच्या शाखा सिन्नर, खोटी, इंदोरी, पिंपळगाव या ग्रामीण भागांमध्ये असून 1961 पासून 1,60,000 भाग भांडवलावर सुरू झालेली ही बँक आज 1,000 कोटींच्या वर व्यवसाय करत आहे. बँकेनं ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्र प्रणाली उपयोगात आणली असून बँकेच्या विविध योजनांचा, सामाजिक उपक्रमांचाही आवर्जून उल्लेख केला. आणि अतिशय अल्प अशा भाग भांडवलावर केवळ 1,60,000च्या भाग भांडवलावर आपल्या बँकेची ही सुरुवात झाली. आणि जी व्यापारी मंडळी नाशिक रोड भागातील होती त्यांनी या बँकेची स्थापना त्या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे त्या भागातील व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने तिची सुरुवात केली. आणि कालांतराने ती बँक मोठी होत गेली. नंतरच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक ब्रह्मरावजी तिथे संचालक झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे काही शेतकरी लोक होते किंवा जे परिसरातील ग्रामस्थ होते तेही सभासद व्हायला सुरुवात केली. आणि 1991 रोजी त्यांनी आम्ही म्हणजे दादांच्या पॅनलमध्ये मी उभा होतो. दत्ताजी गायकवाड 2 पॅनल त्यावेळेस झाले. दादांनी पहिल्यांदाच पॅनल तयार केला होता. त्यामध्ये
आणि काही लोक निवडून आले आणि समोरचे काही लोक निवडून आले. अतिशय चांगलं असं व्यवस्थापन असलेली, अतिशय चांगलं असं संचालक मंडळ असलेली ही बँक त्यांच्या हाताखाली आम्हाला शिकायला मिळाली. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, निवृत्ती घुले, लाला जैन, दिलीप थेटे, मुरलीधर पाटील, राजाराम धनवटे यांच्यासह संचालक जगन्नाथ ठाकरे, सुधाकर जाधव, डॉक्टर प्रशांत भुतळा, अशोक चोरडिया, रमेश धोंगडे, नितीन खोले, रामदास सदाफुले, श्रीराम गायकवाड, अरुण जाधव, सुनील अडके, वसंता रिंगळे, विलास पेखळे, गणेश खरजूर, योगेश नागरे, श्रीमती रंजना बोराडे, कमल आढाव, ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, राहुल हकवने, ॲडव्होकेट पद्मा थोरात आदी संचालक यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता काळकर यांनी केलं, तर आभार बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी मानले. पंचक्रोशीतील प्रमुख शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.